नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींची भक्ती करतो, स्वामींना शरण जातो. आता स्वामींना शरण जाणे म्हणजे काय? स्वतःच्या आयुष्याचा भार त्यांच्यावर सोपवणे. शरणागती ही कमकुवतपणा नाही, ती परमबळाची सुरुवात आहे. स्वामींच्या चरणी शरण गेलो की भीती, काळजी, अहंकार आपोआप निघून जातात. तुम्ही काहीच करू शकत नाही असे वाटायला लागले तेव्हा फक्त म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामींची सेवा करताना आपण स्वामींचा 9 गुरुवार किंवा 11 गुरुवाराचे व्रत करतो, त्याचा उपवास करतो. पण स्वामींना नेमका उपवास कशाचा अपेक्षित आहे याचा विचार आपण कधी केलाय का? उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? तर स्वामी म्हणतात, उपवास हा कधी कधी वाईट विचारांचा करावा, कधीतरी उपवास हा अहंकाराचा करावा, कधी उपवास हा मीपणाचा करावा. कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरणी कधीही न सोडण्याचा संकल्प करावा. स्वामींना अनन्य भावे शरण गेलं की आपली संकटे, आपल्या अडचणी हे आपल्या राहत नाही, त्या स्वामीच्या होऊन जातात. स्वामी म्हणतात, तुम्ही माझ्याकडे 2 पावले जरी चालत आलात तर मी तुमच्याकडे 10 पावले चालत येईल. स्वामी सांगतात, माझ्या लेकरांनो, अडचणी येतात ती तुमची परीक्षा घेण्यासाठी, पण त्या तुमचे आयुष्य थांबवण्यासाठी येत नाही. मन शांत ठेवा, सर्व चिंता माझ्यावर सोडा, श्रद्धेने फक्त माझे नाम जपा. जिथे मानवाची मर्यादा संपते तिथेच माझी कृपा सुरू होते. संकट कितीही मोठे असू द्या, माझे नाम घेतले की ती लहान होते. तेव्हा अनन्य भावाने मला शरण ये. तुझा स्वामींना आपण एकदा का शरण गेलो तर भूतकाळातील दुःख व भविष्याची चिंता उरत नाही. आपण कोणत्याही मंदिरात, कोणत्याही देवासमोर जरी जाऊन उभा टाकलो आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ नाम निघत असेल तर समजून जा आपण पूर्णपणे स्वामीमय झालो. तेव्हा स्वामी आपल्या आयुष्याचा कार्यभार स्वतः वाहतात. तेव्हा मंडळी, निस्वार्थ मनाने, निस्वार्थ भावनेने श्री स्वामी समर्थांची भक्ती करा. स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपा करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.